तुम्ही आग नाही वणवा पेटवलाय सर, वणवा. पासून हे कळालं की किती पण मोठं झालं तरी पण अभ्यास करायचा सोडायचा नाही. थँक्यू. माझ्या मित्राबरोबर असं वाटलं की माझ्या बायकोला पण दाखव, का तर ती टीचर आहे म्हणून मी आज सिलेक्ट केला. छान चित्रपट. मॅडम कसा वाटला चित्रपट तुम्हाला? छान आहे. शिक्षकाची भूमिका मला खूप आवडली आणि विद्यार्थ्यांनी जो त्यांना प्रतिसाद दिला तो पण पाहून मला खूप छान वाटलं. आणि प्रत्येक ठिकाणी असे शिक्षक असतात, पण आता कसं म्हणजे त्यांना स्कोप भेटत नाही किंवा काय म्हणतात त्यांना संधी भेटत नाही. पण शिक्षक खरंच मनापासून खूप प्रयत्न करतात, कारण मी पण एक शिक्षिकाच आहे, त्याच्यामुळे मला शिक्षकाची भूमिका खूप आवडली. थँक्यू. का बघावा चित्रपट? मूवी का बघावा, प्रेक्षकांनी का बघितलं पाहिजे? कारण म्हणजे शिक्षक किती आत्मीयतेने किती तळमळीने सगळ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचे प्रयत्न खरंच खूप प्रामाणिक असतात, ते सगळ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे, म्हणून सगळ्यांनी मूवी पाहायला पाहिजे. आता ही जी घटना आहे म्हणजे एक चांगली आहे की आपल्याला की जमले ह्यांना की जी ऍक्टिंग आहे, दिग्दर्शन वगैरे छान जमली आहे, म्हणून तर म्हणते ना. आता हे तुम्ही काय म्हणताय की रिअल कॅरेक्टर म्हणजे हे कधी घडलेली घटना आहे, पण ही आपल्याला माहिती होती का? नाही माहिती. ती आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर आली म्हणून आपल्याला माहिती झाली. म्हणजे ते खरंच घडलेलं आहे ना, ते शिक्षकांनी त्यांनी ज्यांना घडवलं ते खरंच त्यांनी त्या आत्मीयतेने त्या तळमळीने घडवलंय ना त्यांना. चालतं, म्हणून तर ते यशस्वी झाले ना. म्हणूनच मला वाटते की शिक्षकाची भूमिका खरंच खूप छान होती. मस्त चित्रपट आहे, सर्वांनी बघायला, सर्व फॅमिली. का बघावं पाहिजे? त्याच्यामध्ये सामाजिक संदेश खूप छान दिला. तुम्हाला आवडलं? हो, मस्त. थांबायचं नाही हा मूवी खरंच खूप छान आहे, खूप मोटिवेशनल आहे मुलांसाठी पण. प्रत्येक मुलांनी पण बघितलं पाहिजे. आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कर्मचारी कसे काम करतात आणि त्याच्यातून ते कसे शिकून कसं पुढे आले, आणि शिक्षण खरंच खूप महत्वाचं आहे जीवनामध्ये, या मूवी मधून त्यांनी सांगितलं. थँक्यू. तर कसा वाटला चित्रपट तुम्हाला? एक नंबर, छान होता. छान होता, त्यामुळे सर्वांनाच प्रेरणा मिळेल. असं वाटतं की प्रत्येकाने हा पिक्चर येऊन बघायला पाहिजे, कारण शिक्षणामध्ये खरंच आवाज उठवण्याचं एक शस्त्र आहे, हे यातून दाखवलं आहे. थँक्यू. आणि खरंच सफाई कर्मचारी किंवा बाकीच्या सगळ्या साध्या माणसांचं काम किती गरजेचं आहे आणि ते किती सफर करतात हे आपल्याला कळतं. याच्यातून आपण खूप हे घेतलो, राईटली घेतो की 1-2 दिवस कचऱ्याची गाडी नाही आली, किंवा म्हणजे मी हे स्वतः म्हणायचे की आठवड्याभर कचऱ्याची गाडी का नाही आली, पण हे आता कळतं की त्यांना किती स्ट्रगल करावं लागतं. आणि त्यातून आता शिक्षणाचा त्यांच्यामध्ये कसा परिणाम होतो हे पण कळालं. तर सगळ्यांनी एकदा आवर्जून बघावा हा. थँक्यू. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि आज चित्रपट बघून परत जाता सर्वांना बोलावंसे वाटते. आमचे श्रद्धास्थान